थेट जाऊया पुण्यात. पुण्यातील नवसाला पावणारा गणपती म्हणून बाबू गेनू गणपतीची ओळख आहे. गेली कित्येक वर्ष अनेक भक्त गणरायासमोर नवस बोलतात आणि अनेक भक्तांना त्यांच्या इच्छा पूर्ण देखील झाल्याचा अनुभव आलाय. यंदा बाबू गेनू मंडळानं मथुराईमधील मीनाक्षी मंदिराचा आकर्षक देखावा सादर केलाय. बघूया. नमस्कार, NDTV मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्याकडे एक प्रथा आहे की नवस बोलण्याची. का तर आपल्याला आपल्या मनातल्या इच्छा बाप्पापर्यंत पोहोचाव्यात आणि ते पूर्ण व्हाव्यात यासाठीच. असंच नवसाला पावणारा एक गणपती पुणे शहरात देखील आहे आणि तो म्हणजे हुतात्मा बाबू गेनू गणपती. आज आपण आलेलो आहोत हुतात्मा बाबू गेनू मंडळात, जिकडे वर्षानुवर्ष इकडे लोक नवस बोलतात आणि ते पूर्णही होतात. तर याचा नक्की इतिहास काय आहे ते आपण जाणून घेऊयात. बाळासाहेब मारणे जे अध्यक्ष आहेत हुतात्मा बाबू गेनू गणपती मंडळाचे. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे NDTV मराठीमध्ये. आम्हाला सगळ्यात पहिले जाणून घ्यायचं आहे की बाबू गेनू गणपतीचा इतिहास काय आहे. बाबू गेनू मंडळाचा इतिहास असा आहे की 1970 साली या गणपती मंडळाची स्थापना झाली आणि गेले 54 वर्ष सतत कार्य करत आलेले, सामाजिक कार्य वगैरे सगळं चालू आहे. क्रांतिसिंह नानासाहेब पाटलांनी 1942 साली ह्या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व म्हणजे 1942 साली या ठिकाणी बाबू चौकाला नाव दिलं बाबू गेनू म्हणून आणि त्यांच्याच नावाने मंडळ स्थापन झालेलं आहे. आणि नवसाचा गणपती म्हणून का ओळखला जातो? 15-20 वर्ष झालेले आहे की आपण बघत आहात की भाविकांची मनोकामना, आपण जे कष्ट करतो, काम करतो, कार्य करतो, त्याला यश देण्यासाठी आपण ह्या ठिकाणी एक परमेश्वराची जोड घेतो आणि ती जोड ह्या ठिकाणी मागण्यासाठी ते येतात की मी भरपूर काम केलेलं, ह्या क्षेत्रात काम केलेलं आणि त्याला मला यश पाहिजे. तर ते यश देण्यासाठी आपण परमेश्वराला कुठंतरी प्रार्थना करतो. ती करण्यासाठी आणि नवस बोलतात आणि त्यांची ती इच्छा पूर्ण होती. पण आमचं म्हणणं असं आहे, आम्ही अंधश्रद्धेला बलवान करत नाही किंवा आम्ही त्याला अंधश्रद्धाला महत्त्व देत नाही. आम्ही अंधश्रद्धेच्या विरोधात आहोत. आम्ही काम करा, कष्ट करा आणि मग परमेश्वराला तुम्ही मागणं मागा. नक्कीच सर. अजून एक असा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी की आपण गेली 10 वर्ष अगोदरचा जर गणेशोत्सव बघितला तो आणि आत्ताच्या गणेशोत्सवामध्ये खूप फरक आहे, तर त्याच्यावरती काय म्हणणं आहे? याच्यावर 10 वर्ष अगोदर की कार्यकर्ते कार्य करत स्वतः सेट उभारत होते आणि आम्हीसुद्धा स्वतः सेट उभारायचो. परंतु आता प्रोफेशनल झालेलं आहे, पैशाची थोडी आवक वाढलेली आहे, कार्यकर्त्यांना काम आहे, नोकरीला असतात, व्यवसायाला असतात, व्यापार असतो, त्यामुळं कार्यकर्ते तसे कमी झाले आहेत मंडळातनं. त्यामुळं या ठिकाणी आपण बघितलं की थोडंसं प्रोफेशनल वाईज झालेलं आहे. संपूर्ण सेट एखाद्याला काम करायला द्यायचं आणि तो पूर्ण करायचं, हे झालं देखाव्याचं. परंतु 10 दिवस आमच्या मंडळामध्ये संपूर्ण कार्यकर्ते पूर्ण 10 दिवस वेळ काढतात. सर, हे कार्यकर्त्यांचं झालं. ज्या पद्धतीने साजरा केला जातो गणेशोत्सव, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं? संपूर्ण कार्यकर्ते 10 दिवस संपूर्ण नोकऱ्या व्यवसायामध्ये 10 दिवस सुट्ट्या काढतात. आमचे असे कार्यकर्ते आहेत की 365 दिवस कुठलीही सुट्टी घेत नाही, पण 10 दिवस गणपतीची सुट्टी घेतात. नक्कीच आपण जसं बघितलं की त्यांचं एक खूप महत्त्वाचा संदेश इथे आज आपल्याला मिळालेला आहे की जरी नवसाचा गणपती म्हणलं तरी मेहनत ही करावीच लागते. NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे.